नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अंडा करी. अंडा करी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायची आहेत अंडी आणि मसाल्याला घ्यायचा आहे आपल्याला 3 कांदी, थोडासा लसूण, जिरं, आलं, लाल मिरची, खोबरं, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर. आता हे सर्व आपण बारीक कट करून घेतलेले आहे आणि यानंतर आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. आता आपण पहिल्यांदा कढईमध्ये थोडंसं तेल घालून पातळ कापून घेतलेलं खोबरं मध्यम भाजायचं आहे. थोडंसं लाल झालं की आपल्याला लगेच ते काढून प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला त्यावरती कांदा घालून घ्यायचा आहे. आता आपलं खोबरं हे छान भाजून झालंय ते आपण प्लेटमध्ये काढून घेतले. आता याच्यावरती आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा घातला की कांदा थोडासा अर्धा भाजत आला की यावर आपण घेतलेलं ते अद्रक, लसूण, त्यानंतर आपलं थोडंसा वरून जिरं घालायचं, त्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आणि कढीपत्ता पण वरून घालून घेऊन हे सर्व एकत्र मिक्स करायचे. आता एकीकडे आपण अंडी उकडत ठेवूया आणि अंडी उकडेपर्यंत आपण मसाला बारीक करूया. हा आपला मसाला सर्व व्यवस्थित भाजून झालेला आहे. तो थंड करून घेतलेला आहे. नेहमी थंड झाल्यावर मसाल्याचं वाटण करा, म्हणजे आपलं मिक्सरचं भांडं खराब होत नाही. आता छान बारीक पेस्ट करून घ्या. आता ह्याच्यात मी पाणी न घालता आधी वाटलं. त्यानंतर आपल्याला जास्त बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्या, म्हणजे ते जास्त बारीक होईल. आता यातलं मी अर्धं वाटण थोडंसं काढून ठेवलं आणि नंतर मग पाणी घालून वाटण केलं. आता आपण कालवणाला फोडणी देऊया. आता अंड्याची करी बनवण्यासाठी परत त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं. त्यानंतर आपण टाकलं जिरं आणि तमालपत्र. कढीपत्ता आपण वाटणामध्ये टाकलेला आहे, तो फोडणीला नाही घातला तरी चालेल. त्यानंतर घालून घ्यायचा आहे टोमॅटो, थोडंसं लसूण खोबरं आणि यानंतर आपल्याला घालायचं आहे छान आपल्याला हे आपण जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे. त्याच्यामध्ये हळदी आणि मिरची पावडर आणि आपला घरचा मसाला आहे तोही फोडणीला टाकून घ्यायचा आहे आणि वरून पाणी घालून याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता ही चांगली उकळी आली की याच्यानंतर आपल्याला अंडी वरून घालून घ्यायची आहे किंवा तुम्ही डायरेक्ट ताटात पण घेऊ शकता. आता मी 1-2 अंडी याच्यात घातलेली आहे, कारण माझ्या मुलींना तर अंडी ताटामध्ये लागतात. त्यामुळे मी आमच्यासाठी अंडी कालवणामध्ये घालून घेतलेली आहे. आता ही छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. मग आपलं हे कालवण रेडी आहे. एकीकडं मी भाकरी पण केलेली आहे. बघा भाकरी कशी टम्म फुगली आहे. आता जेवण रेडी आहे. आजचा फिश पण फ्राय केलेले आहेत. अंडा करी बनवलेली आहे. थोडीशी फिश करी केलेली आहे आणि मस्त गरमागरम आपण भात बनवलेला आहे. आता आम्ही जेवणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय नक्की लाईक करा, कमेंट